काही फोन नॉट रिचेबल जरी असले तर बाकीचे चारही पदाधिकाऱ्यांच्या बेल वाजले, पण त्यांनी मला आन्सर करायचा माझ्या मोबाईलला टाळलं असं मला वाटतं. ह्या सगळ्यांना फोन लावून झाले, पण कोणी फोन काहींनी अटेंड केला नाही आणि काहींचे फोन नॉट रिचेबल आहेत. आता ठाकरे आणि काँग्रेस असंच समीकरण जुळणार का पुणे महापालिकेत? मला वाटतं उत्तर देण्यापेक्षा मी तुमच्या प्रश्नाला दुरुस्त करावं. काल आपण पाहिलेलं होतं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना तिघी चर्चा करत होते. आता तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही मध्येच कुठे गेलात. नाही, त्यांचे नॉट रिचेबल आहेत. म्हणूनच सांगतो हा प्रश्न त्यांचा होतो, माझा होत नाही. पण आजसुद्धा आम्ही राष्ट्रवादीची वाट पाहत आहोत, त्यांच्या फोनची वाट पाहत आहोत. आम्ही आमची त्यांनी जे जागा सिलेक्ट केलेले ते बाजूला ठेवूनच बाकीची चर्चा करत आहोत. आणखी वाट पाहिली जाईल आणि जर नाहीच रिस्पॉन्स आला तर मग ज्या वेळेला पक्ष आपल्या बाजूने काम करतं त्यावेळेला पक्षाच्या याद्या तयार असतात. मी आपल्याला पहिल्याही दिवशी सांगितलं 165 जागाची काँग्रेस पक्षाची एकट्याची यादी तयार आहे, 165 जागाची शिवसेनेची तयार आहे, 165ची राष्ट्रवादीची तयार आहे. आम्ही पहिलंच ए प्लॅनचं आणि ए प्रिंट पहिली काढून ठेवली. आता बीमध्ये जर दोन पक्ष आपल्याबरोबर आले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जर एकत्र लढावं लागलं तर ती यादी कोणती असावी ही 4 दिवसात झाली. काँग्रेस आणि शिवसेनेला जर लढावं लागलं तर ती यादी कोणती असली पाहिजे ती आता तयार होते. म्हणून यादीची काळजी नाही, याद्या परिपूर्ण झाल्यात. मला कळत नाही का नॉन रिचेबल झाले, तर रिचेबल झाले की मला कळेल. तुम्ही कोणाकोणाला फोन केले होते ज्यांचे फोन लागले नाही असं तुम्ही मी राष्ट्रवादीचे जेवढ्यांना जबाबदारी दिली त्या सर्व पदाधिकाऱ्यांना फोन केले. पण त्यांचे फोन लागतच नव्हते, स्विच ऑफ होते की बेल काही जात होते आणि उचलत नव्हते. काही फोन नॉट रिचेबल जरी असले तर बाकीचे चारही पदाधिकाऱ्यांच्या बेल वाजले, पण त्यांनी मला आन्सर करायचा माझ्या मोबाईलला टाळलं असं मला वाटतं. पडला की राष्ट्रवादी या बैठकीला का नाही, मागच्या बैठकीला तुमच्या सोबत होते? नक्कीच मागच्या बैठकीला होते, नंतर गेले, परत आले आणि कालपासून नॉट रिचेबल झाले. फोन लावतो आहे आम्ही, मीटिंग चालू होती, काँग्रेसचा या ठिकाणी कार्यक्रम झाला होता म्हणून काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी या ठिकाणी कार्यक्रमाला आले. आम्ही दोघं एकत्र होतो, पण नंतर ते फोन बंद झाला, तब्येत ठीक नाही म्हणून गेले. ते अजूनपर्यंत काय त्यांचा फोन लागत नाही आहे. विचारायचं कोणाला हा प्रश्न पडला आहे. सगळ्यांचे फोन स्विच ऑफ आहेत, त्यामुळं राष्ट्रवादीची मानसिकता नाही आहे असं आम्ही आणि काँग्रेसने ठरवलं आणि आमची पुढची बोलणी आम्ही या प्रभागाच्या डिवायडेशनसाठी सुरू केली. कोणाकोणाला फोन केले नेमके, म्हणजे नॉट रिचेबल आले ते कोणाचे आले? काल सगळेच होते त्यांचे, अंकुशी काकडे होते, विशालजी तांबे होते, आमदार होते बापू पाटारे. ह्या सगळ्यांना फोन लावून झाले, पण कोणी फोन काहींनी अटेंड केला नाही आणि काहींचे फोन नॉट रिचेबल आहेत. मग फोन लागून उचलत नाहीत याचा अर्थ त्यांचा काहीतरी वेगळा निर्णय असेल. त्यांचा निर्णय काही का असे ना, त्यांनी अजून सांगायला हवं होतं. मग आम्ही ठरवलं आता थांबायचा किती वेळ. पदाधिकाऱ्यांना, इच्छुक उमेदवारांना इतक्या वेळ थांबवून त्यांचे फॉर्म भरायचे आहेत, एबी फॉर्म द्यायचा आहे, मिटिंग घ्यायची आहेत, पुढची रणनीती ठरवायची आहे. म्हणून आज आम्ही आणि काँग्रेस एकत्र बसून आमचं जागा वाटप या ठिकाणी आताही सुरू आहे. एकमेकांना फसवलं जातंय असं चित्र दिसतंय पुण्यात. होय, पुण्यामध्ये आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वातावरण झाले. फक्त स्वार्थ बघायचा, कुठे आपली सोय चांगली होती हे असं बघायचं आहे. ठीक आहे, प्रत्येकाची इच्छा असते की आपण कुठे सुटेबल आहोत, हा त्यांचा विचार आहे. पण इतके दिवस आम्ही एकत्र होतो महाविकास आघाडी म्हणून, आता त्यांचा विचार कदाचित बदलला असेल. तो ठीक आहे, त्यांचा विचार आहे. आम्ही एका विचाराने चाललो आहे आणि असंच पुढे जात राहू. विचार बदलला तर विचार बदलला महाविकास आघाडीमध्ये येतो म्हणले. नाही, आता तेवढा वेळ राहिला नाही आहे. पुन्हा आले, काय झालं, आता आम्ही फार पुढे गेलो आहोत. त्याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतील, त्यांना परत घ्यायचं की नाही घ्यायचं याविषयी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.